नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पैसे कमवणं सोपं आहे, पण पैसे टिकवणं ही एक कला आहे आणि त्याच कलेचं नाव आहे फायनान्शियल प्लॅनिंग. म्हणून 9th आणि 10th ह्या दोन्ही वर्षी तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर होता. या चॅप्टरमध्ये तुम्ही पैसे सेव्ह करण्याच्या विविध पद्धती तुम्ही पाहिलेल्या आहेत. तुम्ही पैसे कसे सेव्ह करू शकता हे तुम्हाला अंदाज आलेला आहे. आज त्याच चॅप्टरचे आपण PYQs पाहणार आहोत. तर वेळ न वाया घालवता चला व्हिडिओला सुरुवात करूया. मग आता बघा, पहिला प्रश्न आहे, द टॅक्स लेव्हल्ड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर द ट्रेडिंग विद इन द स्टेट इज. आणि हा क्वेश्चन आलाय मार्च 2019 मध्ये, 1 मार्चसाठी आलेला क्वेश्चन आहे बघा. मग काय विचारलंय तुम्हाला की क्वेश्चन मध्ये दिलंय सेंट्रल गव्हर्नमेंट कडून जो काही टॅक्स भरला जातो तर त्या टॅक्सला काय म्हणतात. मग सेंट्रल गव्हर्नमेंट कडून जो टॅक्स असतो त्याला काय म्हणतो आपण, तर CGST म्हणत असतो. CGST म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं, CGST झालं. ज्यावेळेस आपण स्टेट बोर्ड कडून म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट कडून टॅक्स पे केला जातो तर तो असतो SGST. मग SGST कोणासाठी असतो, तर स्टेटसाठी असतो. CGST कोणासाठी असतो, तर सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी असतो. आणि UTGST असतो. UTGST कोणासाठी असणार आहे, युनियन टेरिटरीज असतात तर त्याच्यासाठी UTGST असतो. हा झाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर. पहिल्या प्रश्नाचं काय उत्तर असणार आहे, मग CGST असणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे मार्च 2020 मध्ये आलेला क्वेश्चन. काय आहे, इन द फॉर्मॅट ऑफ GST देअर आर डॅश डॅश अल्फा न्यूमरिकल्स. क्वेश्चन काय विचारलाय, GST जो असतो तर त्याच्यामध्ये अल्फा न्यूमरिकल व्हॅल्यूज किती असतात, तर अल्फा न्यूमरिकल व्हॅल्यू किती असतात, टोटल 15 व्हॅल्यूज असतात. मग अल्फा न्यूमरिकल म्हणजे काय, अल्फाबेटचे लेटर्स पण असणार तिथं आणि न्यूमरिकल व्हॅल्यूज पण असतात. मग GST मध्ये किती व्हॅल्यूज असतात, तर 15 असतात, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मार्च 2023 मध्ये आलेला. On a certain article, if rate of CGST is a 9%, then what is the rate of SGST? मग क्वेश्चन मध्ये सांगितलंय तुम्हाला की CGST 9% आहे तर तुम्हाला SGST फाइंड करायचं आहे. मग इथं लक्षात काय ठेवायचं, GST जो असतो तो CGST इज इक्वल टू काय असतो, SGST असतो. म्हणजे दोन्हींच्या व्हॅल्यू सेम असतात. CGST जेवढा आकारला जाणार आहे तेवढाच SGST आकारला जातो. मग इथे दिलंय तुम्हाला CGST ची व्हॅल्यू किती दिली, 9% दिली आणि क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, SGST ची व्हॅल्यू किती येईल. मग SGST ची व्हॅल्यू किती येणार आहे, 9%. त्यामुळे या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे, 9% असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2023 मध्ये विचारलेला. ऑन द सर्टन आर्टिकल इफ द रेट ऑफ SGST इज 10%, देन व्हॉट इज द रेट ऑफ CGST अँड GST. आता या क्वेश्चन मध्ये तुम्हाला दोन व्हॅल्यू विचारलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या विचारल्यात, CGST ची व्हॅल्यू एक विचारली आणि GST ची व्हॅल्यू विचारली. मग मागच्या क्वेश्चन मध्ये जसं आपण डिस्कस केलं होतं तसं CGST आणि SGST ह्या व्हॅल्यू सेम असतात. मग क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेलं आहे SGST, मग त्याच्यावरून CGST आपण फाइंड करू शकतो. CGST किती येणार आहे, 10% येणार आहे. मग आता नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलाय, GST किती येणार आहे. मग GST साठी फॉर्म्युला काय असतो, GST इज इक्वल टू CGST प्लस SGST. हा क्वेश्चन असतो. मग SGST किती आहे, 10% आणि SGST किती येणार आहे, 10%. म्हणजे टोटल GST किती होणार आहे बघा, टोटल GST 10 प्लस 10 किती येणार आहे, 20%. त्यामुळे या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे, 20%. नेक्स्ट क्वेश्चन आहे मार्च 2020 मध्ये आलेला. ऑन मेडिसिन्स द रेट ऑफ GST इज 12%, देन व्हॉट इज द रेट ऑफ CGST आणि SGST. मग आता आपल्याला माहिती आहे CGST इज इक्वल टू काय असतो, SGST असतो. मग आपल्याला काय विचारलेलं आहे, हे फाइंड करायचं आणि GST दिलाय 12%. मग GST इज इक्वल टू काय येतं, CGST प्लस SGST. मग आता आपल्याला CGST जर फाइंड करायचं असेल तर CGST इज इक्वल टू फॉर्म्युला काय येईल, हाफ ऑफ रेट ऑफ GST येणार आहे. मग हाफ इंटू रेट ऑफ GST किती दिलेला आहे, 12% दिलाय. त्यामुळे हाफ इंटू 12 आन्सर किती येणार आहे, 6%. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे, CGST इज इक्वल टू 6% आणि SGST इज इक्वल टू 6%. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑगस्ट 2021 मध्ये आलेला. फाइंड द नंबर ऑफ शेअर्स रिसिव्ड व्हेन ₹60,000 was invested in the shares of face value ₹100 and market value is 120. तुम्हाला काय फाइंड करायचं इथं, तर नंबर ऑफ शेअर्स फाइंड करायचं. मग या क्वेश्चन साठी तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स माहिती असणं गरजेचं आहे. मग नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू अमाऊंट इन्व्हेस्टेड डिवायडेड बाय मार्केट व्हॅल्यू. मग दोन्ही तुम्हाला माहिती आहे, अमाऊंट इन्व्हेस्टेड माहिती आहे की ते 60,000 आहे. मग 60,000 इथं आपण लिहून घेतलं डिवायडेड बाय मार्केट व्हॅल्यू किती आहे, 120. मग हे डिवाइड केलं
झिरोला झिरो कॅन्सल झाला, मग 12 डिवाइड केलं, आन्सर किती आला 500. म्हणजे नंबर ऑफ शेअर्स किती असणार ह्या क्वेश्चन साठी, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू 500. हे झालं या क्वेश्चनचं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे मार्च 2023 मध्ये आलेला. व्हॉट इज द मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर इफ फेस व्हॅल्यू इज ₹100 ऍट द प्रीमियम ऑफ 65. इथं काय फाइंड करायचं तुम्हाला, मार्केट व्हॅल्यू फाइंड करायची. मग मार्केट व्हॅल्यू साठी फॉर्म्युला काय असतो, MV इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. मग फेस व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला किती आहे, फेस व्हॅल्यू 100 प्लस प्रीमियम किती आहे 65. म्हणजे आन्सर किती आलं 165. मार्केट व्हॅल्यू किती असणार आहे 165 असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑगस्ट 2021 मध्ये आलेला. द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ वॉच इज ₹600. रेट ऑफ जीएसटी इज 18%. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ जीएसटी. मग जीएसटी ची अमाऊंट फाइंड करायची आहे तुम्हाला. मग जीएसटी ची अमाऊंट काय येणार आहे, टोटल व्हॅल्यू किती होती त्याची 600 आणि टॅक्स किती आहे 18%. म्हणजे इंटू 18 डिवायडेड बाय 100. या 2 झिरोना हे 2 झिरो गेले, म्हणजे 6 इंटू 18. आन्सर किती आलं 108. म्हणजे जीएसटी किती असणार आहे ह्या क्वेश्चन साठी, जीएसटी इज इक्वल टू 108. नेक्स्ट क्वेश्चन आहे मार्च 2024 मध्ये आलेला. 3 मार्क साठी क्वेश्चन होता. 50 shares of the face value ₹10 were purchased for the market value of ₹25. Company declared 30% dividend on the shares. Then find. काय काय फाइंड करायचं बघा, सम इन्व्हेस्टेड, डिव्हिडंड रिसिव्ड आणि तिसरं आहे रेट ऑफ रिटर्न फाइंड करायचं. मग आता पहिला क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूयात बघा. सम इन्व्हेस्टेड, मग काय विचारलं बघा, सम टोटल सम किती इन्व्हेस्ट केलेली, तर बघा मार्केट व्हॅल्यू किती आहे 25 आहे. म्हणजे एका शेअर साठी 25 शेअर्स किती आहेत टोटल 50. त्यामुळे 25 इंटू 50 सम इन्व्हेस्टेड किती येणार आहे ₹1250. हे झालं फायनल आन्सर पहिल्या क्वेश्चनचं. आता सेकंड क्वेश्चन काय विचारलंय, डिव्हिडंड रिसिव्ड. किती डिव्हिडंड रिसिव्ड झाला ते. डिव्हिडंड हा नेहमी फेस व्हॅल्यूवर फाइंड करतो आपण. त्यामुळे फेस व्हॅल्यू तुम्हाला किती दिलेली, ₹10 दिले. मग डिव्हिडंड साठी काय येणार आहे बघा, डिव्हिडंड इज इक्वल टू 10 इंटू किती अमाऊंट दिली बघा 30% दिली, मग 30 डिवायडेड बाय 100. मग झिरोला झिरो कॅन्सल झाला, या झिरोला झिरो कॅन्सल झाला. डिव्हिडंड किती आला ₹3 झाला. पण 3 कोणासाठी येणार आहे, पर शेअर आला, ₹3 पर शेअर्स आला. मग टोटल शेअर्स किती होते 50. मग टोटल डिव्हिडंड किती येणार आहे, टोटल डिव्हिडंड इज इक्वल टू 3 इंटू 50. म्हणजे डिव्हिडंड किती मिळाला 150 मिळाला. हे झालं सेकंड क्वेश्चनचा. नेक्स्ट विचारले आपल्याला रेट ऑफ रिटर्न फाइंड करायचा आहे. मग रेट ऑफ रिटर्न साठी ROR म्हणतो आपण. फॉर्म्युला काय असतो, डिव्हिडंड रिसिव्ड डिवायडेड बाय सम इन्व्हेस्टेड इंटू 100. मग डिव्हिडंड रिसिव्ड, टोटल डिव्हिडंड किती रिसिव्ड झाले आपल्याला 150 डिवायडेड बाय, आता सम इन्व्हेस्टेड व्हॅल्यू किती होती 1250 होती, गुणिले काय केलं हे 100 केलं. मग ह्या झिरोला हा झिरो कॅन्सल झाला बघा. 25 न डिवाइड केलं तर 25 चौक 100, 25 5 100, 5 1 5, 5 3 15. म्हणजे 3 गुणिले 4. म्हणजे ROR किती आला, रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू 12%. हे झाले ह्या क्वेश्चनचा आन्सर. 3 क्वेश्चन्स विचारलेले, 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2 मार्क्ससाठी आलेला मार्च 2023 मध्ये. Courier service agent charged total ₹590 to courier a parcel. A taxable value is ₹500 on which CGST is ₹45 and SGST is ₹45. Find the rate of GST on this service. GST फाइंड करायचं आहे तुम्हाला. मग तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे बघा, CGST प्लस SGST इज इक्वल टू काय येतं GST. मग पहिल्यांदा आपल्याला टोटल GST अमाऊंट काढायला लागेल. मग GST अमाऊंट किती येईल बघा 45 प्लस 45. म्हणजे GST किती रुपीज झाला ₹90 झाला. म्हणजे ₹500वर ₹90 हा GST लागतो. तर मग रेट ऑफ GST फाइंड करायचं आहे. रेट ऑफ GST इज इक्वल टू किती येईल, रेट ऑफ GST 90 डिवायडेड बाय 500 इंटू 100. ह्या झिरोला हा झिरो गेला, 5 न डिवाइड केलं तर किती येणार आहे 18 येणार आहे. म्हणजे रेट ऑफ GST किती झाला 18% झाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे मार्च 2019 मध्ये आलेला 2 मार्क्ससाठी. स्मिता हॅज इन्व्हेस्टेड ₹12,000 टू परचेस शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹10 ॲट द प्रीमियम ऑफ ₹2.
फाइंड द नंबर ऑफ शेअर्स शी परचेस्ड. ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स फाइंड करायचे आहेत. मग नंबर ऑफ शेअर्स फाइंड करण्या अगोदर तुम्हाला काय लागणार आहे, मार्केट व्हॅल्यू लागणार आहे. मग पहिल्यांदा आपण मार्केट व्हॅल्यू काढून घेऊया. मग मार्केट व्हॅल्यूसाठी फॉर्म्युला काय असतो, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. ह्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण मार्केट व्हॅल्यू काढूयात. मग मार्केट व्हॅल्यू किती येईल बघा, फेस व्हॅल्यू किती आहे तर 10 रुपीज आहे, प्लस प्रीमियम किती दिलं आहे, 2 दिलेलं आहे. म्हणजे मार्केट व्हॅल्यू किती झाली, 12 झाली. आता नंबर ऑफ शेअर्स फाइंड करायचे आहेत. मग नंबर ऑफ शेअर्ससाठी फॉर्म्युला काय असतो, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू टोटल इन्व्हेस्टेड व्हॅल्यू, टोटल व्हॅल्यू डिवायडेड बाय मार्केट व्हॅल्यू. मग टोटल इन्व्हेस्टेड व्हॅल्यू किती दिली आहे, 12,000. मग 12,000 डिवायडेड बाय मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू आत्ताच फाइंड केली बघा. मग 12 कॅन्सल झालं, ॲन्सर किती आलं, 1000. मग नंबर ऑफ शेअर्स किती येणार आहेत, 1000. नेक्स्ट क्वेश्चन जुलै 2019 मध्ये आलेला 4 मार्क्ससाठी, सेक्शन डी साठी हा क्वेश्चन आलेला. वर्ड प्रॉब्लेम आहे बघा. अ रेडीमेड गार्मेंट शॉपकीपर गिव्स 5% डिस्काउंट ऑन अ ड्रेस ऑफ ₹2000. 2000 रुपयाचा एक ड्रेस आहे, त्या 2000 रुपयाच्या एका ड्रेसवर त्यांनी 5% डिस्काउंट दिलाय अँड चार्जेस GST 5% ऑन द रिमेनिंग अमाऊंट. आणि राहिलेली जी अमाऊंट आहे तर त्या अमाऊंटवर 5% GST घेतलेला आहे. व्हॉट इज द परचेस प्राइस ऑन द ड्रेस फॉर द कस्टमर. मग त्या कस्टमरसाठी परचेस प्राइस किती असणार त्या ड्रेसची हे फाइंड करायचं. मग पहिल्यांदा तुम्हाला काय काय दिलंय बघा ते बघून घेऊया. 5% डिस्काउंट दिलाय. मग प्राइस किती होती त्याची, सेलिंग प्राइस किती होतं बघा, 2000 रुपयेचा ड्रेस होता, ह्याच्यावर किती डिस्काउंट दिलाय, 5%. मग आपल्याला डिस्काउंट काढायला लागेल पहिल्यांदा. मग डिस्काउंट इज इक्वल टू 2000 इंटू 5 डिवायडेड बाय 100 केलं. मग 2 झिरोला 2 झिरो गेले, किती रुपये राहिले बघा, 100 रुपये. म्हणजे 2000वर त्याला डिस्काउंट किती मिळालेला, 100 रुपये मिळाला. म्हणजे 2000वरचा डिस्काउंट जर कट केला तर टोटल अमाऊंट त्यांना द्यायची किती होती, 1900 रुपये द्यायचे होते. त्याच्यानंतर काय झालं, अँड द चार्जेस GST 5% ऑन द रिमेनिंग अमाऊंट. रिमेनिंग अमाऊंट किती होती तुमची, 1900 रुपये होते. याच्यावर काय केलेलं आहे, 5% GST लावलेलं आहे. मग GST तुम्हाला काढायला लागेल पहिल्यांदा. GST इज इक्वल टू किती येणार आहे बघा, 1900 गुणिले 5 भागिले 100 झाले. ही अमाऊंट किती झाली, 19×5 = 95. म्हणजे GST किती झाला तुमचा, 95 रुपये झाला. मग टोटल रुपीज त्याला किती द्यायला लागतील बघा, 1900 रुपये आणि टोटल त्याच्यावरचा प्लस GST. मग 1900 प्लस 95 केलं, उत्तर किती आलं, 1995 रुपये आलं. म्हणजे त्याला टोटल प्राइस किती पडली त्या ड्रेसची, 1995 रुपये पडली. अशा टाईपचे जे वर्ड प्रॉब्लेम असतात तर ते पूर्ण वर्ड प्रॉब्लेम जो पूर्ण अख्खा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यापेक्षा एक एक लाईन वाचून घ्यायची आणि ती लाईन समजून घ्यायची. त्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे तर ते लिहून घ्यायचं आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. म्हणजे हे क्वेश्चन्स तुम्हाला इझी जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, जुलै 2023 मध्ये आलेला 4 मार्क्ससाठीचा. मिस्टर रोहित इज अ रिटेलर, ही पेड ₹6500 ॲट द टाइम ऑफ परचेस. ही कलेक्टेड GST ऑफ ₹8000 ॲट द टाइम ऑफ सेल. असा क्वेश्चन दिलाय तुम्हाला. परचेसच्या वेळेस त्यांनी 6500 रुपये एवढा टॅक्स पे केलेला आहे आणि ज्यावेळेस त्यांनी सेल केलं तर त्यावेळेस टॅक्स किती घेतलाय तर 8000 रुपये टॅक्स घेतलेला आहे. तुम्हाला क्वेश्चनमध्ये काय सांगितलंय, फाइंड हिज इनपुट टॅक्स अँड आउटपुट टॅक्स. मग इनपुट टॅक्स काय असतो, ज्यावेळेस परचेस आपण करतो त्यावेळेस जो आपण टॅक्स पे करतो तर त्याला इनपुट टॅक्स म्हणतात. मग ॲट द टाइम ऑफ परचेस काय, 6500 रुपये. म्हणजे पहिल्या क्वेश्चन मधला सब क्वेश्चन आहे तो, त्याचं उत्तर किती असणार आहे बघा, इनपुट टॅक्स इज इक्वल टू 6500. त्यातला सेकंड पॉईंट आहे बघा, आउटपुट टॅक्स. जसं इनपुट टॅक्स बघा, ज्यावेळेस आपण परचेस करतो त्यावेळेस आपण इनपुट टॅक्स वापरत असतो, तसंच ज्यावेळेस आपण सेल करणार आहे तर त्यावेळेचा जो टॅक्स असणार त्याला आउटपुट टॅक्स म्हणतात. मग आउटपुट टॅक्स किती येणार बघा, सेल कितीला केलंय, 8000ला. म्हणजे आउटपुट टॅक्स किती झाला, 8000 झालं. हे झालं पहिल्या क्वेश्चनचं आन्सर. आता सेकंड काय विचारलेलं आहे, व्हॉट इज हिज इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजे ITC विचारलेलं आहे. ITC किती येणार आहे, जो इनपुट टॅक्स असणार आहे तेच काय असणार आहे तुमचा आन्सर असणार. म्हणजे 6500 ITC इनपुट टॅक्स क्रेडिट असणार आहे. थर्ड क्वेश्चन आहे, सी बघा, फाइंड इज पेएबल GST. मग टोटल पेएबल GST किती होता तर जो तुमचा आउटपुट टॅक्स असते त्याच्यातून इनपुट टॅक्स मायनस केला की पेएबल GST येणार आहे. म्हणजे थर्ड क्वेश्चन सीचा आन्सर काय असणार आहे, पेएबल GST इज इक्वल टू काय येणार, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स.
मग आउटपुट टॅक्स किती होता? 8,000 होता. 8,000तून 6,500 मायनस केलं, उत्तर किती येणार आहे? 1,500. म्हणजे पेएबल GST किती आला? 1,500 झाला. मग आता काय विचारलं? लास्ट क्वेश्चन आहे बघा, डी. फाइंड CGST आणि SGST. तुम्हाला CGST आणि SGST फाइंड करायचे. मग तुम्हाला माहिती आहे CGST आणि SGST सेम असतो आणि GSTचा फॉर्म्युला काय असतो? GST इज इक्वल टू CGST प्लस SGST. मग आता आपल्याला GST माहिती आहे 1,500 इज इक्वल टू हाफ इंटू, आपण जर हे केलं बघा लिहिताना ह्या दोन्हींच्या ऐवजी काय लिहिलं? ह्या दोन्हींसाठी आपण x कन्सिडर केला तर 2x इज इक्वल टू काय झालं? 1,500 झाला. मग x ची व्हॅल्यू कशी काढणार? x इज इक्वल टू 1,500 डिवायडेड बाय 2. मग x ची व्हॅल्यू किती आली? 750. मग x 750 आला. याचा अर्थ काय झाला? CGST इज इक्वल टू 750 आणि SGST किती येणार आहे? 750 येणार आहे. मग हे झालं या क्वेश्चनचं आन्सर. ह्या क्वेश्चनमध्ये आपण काय काय फाइंड केलं बघा? इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स, ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट फाइंड केला, GST फाइंड केला आणि CGST SGST फाइंड केला. मग या क्वेश्चनमध्ये आपण महत्त्वाचा थेअरी पार्ट काय काय तर लक्षात घेऊया. इनपुट टॅक्स कशाला म्हणतो आपण? ज्यावेळेस आपण परचेस करत असतो त्यावेळेस जो काय टॅक्स भरतो त्याला आपण इनपुट टॅक्स म्हणतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण सेल करतो एखादी गोष्ट तर त्यावेळेस जो टॅक्स घेतला जातो तर तो टॅक्स असणार आहे तो आउटपुट टॅक्स असतो. अजून महत्त्वाचं काय होतं इथं की GST आणि CGST होतं बघा. GST म्हणजे काय असतो की जेवढा आपण CGST गोळा करतो आणि SGST गोळा करतो दोन्हींचे ॲडिशन म्हणजे काय येतं? GST येतं. मग ते काढले बघा. मग GST पेएबल GST आपण कसं फाइंड केलं? तर आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स केलं. म्हणजे ज्यावेळेस सेल करतो तर त्यावेळेचा जो GST असणार त्याच्यातून परचेस केलेला GST मायनस केला की जो काय आन्सर राहिलेला असणार आहे तो म्हणजे काय येणार आहे? तुमचा पेएबल GST येणार आहे. आणि पेएबल GSTला डिवायडेड बाय 2 केलं की येणारं जे आन्सर असणार ते म्हणजे CGST आणि SGST असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. मार्च 2023 मध्ये आलेला 2 मार्क्ससाठीचा. मग आता तुम्हाला क्वेश्चन काय दिला होता? कंप्लीट द ॲक्टिव्हिटी. ही ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची. मग ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट करण्याआधी काय थेअरी पार्ट महत्त्वाचा लक्षात असायला लागतो बघा. मग आता पार कधी म्हणतो? आता आपण शेअर्स ॲट पार, प्रीमियम आणि डिस्काउंट असे 3 टाईप असतात. मग पार कधी असतात? ज्यावेळेस मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू इक्वल असेल, फेस व्हॅल्यू इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू असेल तर त्याला आपण काय म्हणतो? पार म्हणतो. हा झाला पहिला पॉईंट. आता सेकंड पॉईंट काय असतो की मार्केट व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय असतो? मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम असं असतो. अजून तिसरं महत्त्वाचं काय की डिस्काउंट. ज्यावेळेस आपण डिस्काउंट देतोय त्यावेळेस काय असणार आहे बघा? इथं ह्या क्वेश्चनसाठी बघा डिस्काउंट दिलाय ₹50. मग ज्यावेळेस डिस्काउंट कधी येणार आहे? डिस्काउंट हा नेहमी कधी असतो? फेस व्हॅल्यू ही मार्केट व्हॅल्यूपेक्षा मोठी असेल तर त्यावेळेस काय असणार आहे? डिस्काउंट असणार आहे. आणि प्रीमियम कधी येतो? प्रीमियम हा तेव्हा येतो ज्यावेळेस मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यूपेक्षा मोठी असेल. मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यूपेक्षा मोठी असेल तर त्यावेळेस असणार आहे प्रीमियम. हे 2-3 पॉईंट्स महत्त्वाचे लक्षात ठेवायचे. मग आता पहिल्या क्वेश्चनसाठी बघा तुम्हाला पार दिलेलं आहे, शेअर ॲट पार दिलेले. मग पार कधी येतो? मी तुम्हाला सांगितलं पार कधी येतो तर फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू सेम असेल तर. मग फेस व्हॅल्यू 100 आहे, शेअर ॲट पार दिला म्हणजे मार्केट व्हॅल्यू इथं किती असणार आहे? 100 असणार आहे. नेक्स्ट आता बघा नेक्स्ट क्वेश्चनसाठी प्रीमियम ₹500 दिलेले आणि मार्केट व्हॅल्यू किती दिली? 575 दिली आहे. मग आता आपल्याला मार्केट व्हॅल्यूचा फॉर्म्युला माहिती असतो. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम येणार आहे. मग इथं आपल्याला फेस व्हॅल्यू फाइंड करायची. मार्केट व्हॅल्यू दिली आहे म्हणजे 575 इज इक्वल टू फेस व्हॅल्यू माहिती नाही मग FV लिहिलं प्लस प्रीमियम किती आहे? 500. मग आपण हा RHS साईडला RHSचा LHS साईडला शिफ्ट केला मग साईन चेंज होणार मायनस येणार म्हणजे 575 मायनस 500 इज इक्वल टू आन्सर किती येणार आहे? 75. म्हणजे याची फेस व्हॅल्यू किती झाली? 75 झाली. आता थर्ड क्वेश्चन दिलाय बघा ₹10 म्हणजे फेस व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 10 आहे आणि मार्केट व्हॅल्यू हे 5 आहे. म्हणजे काय होणार आहे बघा इथं आता फेस व्हॅल्यू ही मोठी झाली मार्केट व्हॅल्यूपेक्षा. मग ज्यावेळेस फेस व्हॅल्यू ही मार्केट व्हॅल्यूपेक्षा मोठी असते त्यावेळेस इथं काय असणार आहे? डिस्काउंट ॲट. आता दोन्हींमध्ये डिफरन्स कितीचा? 10 मायनस 5चा म्हणजे डिस्काउंट ॲट ₹5. आता नेक्स्ट काय सांगितले बघा फेस व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला ₹200 फेस व्हॅल्यू दिली आणि डिस्काउंट ॲज ₹50. मग डिस्काउंट कधी येतो? फेस व्हॅल्यू ही मार्केट व्हॅल्यूपेक्षा मोठी असेल तर त्यावेळेस डिस्काउंट येणार आहे. मग डिस्काउंट दिला आहे बघा ₹50चा मग 200 मायनस 50 केला आन्सर किती आलं?
150. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे? ₹150. आपण काय काय बघितलं बघा इथं. पार म्हणजे काय बघितलं? पार कशाला म्हणतो आपण? मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू सेम असेल तर त्याला पार म्हणतो. त्याच्यानंतर एक फॉर्म्युला महत्त्वाचा बघितला मार्केट व्हॅल्यूसाठीचा. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. ह्याच्यावरून आपण फाइंड करू शकतो. प्रीमियम डिस्काउंट कधी येणार आहे? ज्यावेळेस फेस व्हॅल्यू ही मार्केट व्हॅल्यूपेक्षा मोठी असेल त्यावेळेस आपण प्रीमियम म्हणतो. आणि डिस्काउंट कधी येतो? तर मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यूपेक्षा जर ग्रेटर असेल तर तिथं डिस्काउंट येतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टरचे PYQs पाहिलेत. आजच्या चॅप्टरमधले फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू, डिस्काउंट, पार, त्याच्यानंतर GST, CGST असे महत्त्वाच्या पॉईंट्सचा आपण आज स्टडी केला. हे सगळे पॉईंट्स फक्त अभ्यासापुरते मर्यादित न राहता तुमच्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग होईल. तुम्ही पैशाचं नियोजन करताना योग्य निर्णय घेण्यासाठी उपयुक्त असतील. त्यामुळे छान अभ्यास करा आणि रिवाईज करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मॅथ्स मिस्ट्री या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन PYQ सोबत आणि नवीन थिअरी पार्ट सोबत. तोपर्यंत स्टडी करत राहा. हॅपी लर्निंग. थँक्यू.